रसिक हो नमस्कार. मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला, संस्कृती, कथा अशा अनेक साहित्य कृतींचा. तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. नमस्कार. मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या आपल्या मानकरी आहेत सौ प्राची प्रसाद देशपांडे, म्हणजेच पूर्वाश्रमीच्या कुमारी प्राची श्रीकृष्ण वैद्य. प्राचीताईंचा जन्म 5 जून 1973 साली अकोला येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण आणि शिक्षण शिरपूर, जिल्हा धुळे येथे झाले. प्राचीताई शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार आणि मनमिळाऊ आहेत. आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी सगळीकडे फडकवलाय. राष्ट्रसेविका समितीच्या ॲक्टिव्ह मेंबर, NSS म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या ग्रुप लीडर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये सहमंत्री, तसेच रश्मी ग्रुप या सांस्कृतिक संस्थेची सचिव म्हणून त्यांनी पद भूषवले आहे. त्या MSc, MCM आहेत. गायन, वाचन, बागकाम करणे, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांचे लग्न 1996 साली अकोला येथील श्री प्रसाद देशपांडे यांच्यासोबत झाले. त्यांच्या माहेरी आणि सासरी गोकुळासारखा भरलेला आप्त परिवार आहे. यांचे यजमान गराडे केमिकल्स येथे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मुलगा चिरंजीव ओजस इंजिनियर असून मुलगी कुमारी गुंजन MS करते आहे. घरात सुरू केलेल्या क्लासेसला स्वबळावर त्यांनी कमर्शियल कोचिंग क्लासेसमध्ये रूपांतरित केलं. त्या अकोला येथील ब्राह्मण महिला मंडळात सचिवपदी होत्या आणि अकोला गार्डन क्लबमध्ये ॲक्टिव्ह मेंबर राहिल्या. 17 वर्ष अकोला येथे शिकवणी वर्ग घेतल्यानंतर त्यांनी 2014 पासून खारघर इथे ट्युशन सुरू केल्या आणि आतापर्यंत जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांना आपल्या शिकवण्याच्या कौशल्यातून ज्ञानाचे धडे दिलेले आहेत. खारघरमध्ये त्या शाश्वत फाउंडेशनच्या समिती सभासद, मराठी ब्राह्मण समाज खारघरमध्ये काही काळ सचिव आणि उपाध्यक्ष पदावर त्या कार्यरत होत्या. लॉकडाऊनच्या काळात शांत न बसता त्यांनी ऑनलाईन कार्यक्रमाची गाणी गायला सुरुवात केली. त्यांना गाण्याची आवड मुळातच असल्याने शिकवणी वर्गासोबतच त्यांनी सूर निरागस हो आणि म्युझिक फ्युजन या नावांनी 2 ग्रुप तयार केलेत. वेगवेगळ्या प्रकारचे गीत गायनांचे कार्यक्रम त्या आयोजित करत असतात. त्यापैकी आझादी का अमृत महोत्सव आणि वडाळा विठ्ठल मंदिरातील कार्यक्रम फार लोकप्रिय झाले. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ संपूर्ण देशात 500 कार्यक्रमांचे आयोजन केले. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे अगदी श्रीनगर, काश्मीर आणि मनाली इथे सुद्धा त्यांनी कार्यक्रम अरेंज केलेले आहेत. यासोबतच त्यांनी शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू करून ज्या संगीत विशारद झालेल्या महिला आहेत, ज्यांचा सूर खूप सुंदर आहे, अशांना त्यांनी व्यवसाय सुरू करून देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला. त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हा अतिशय उत्तम असा प्लॅटफॉर्म त्यांनी या महिलांना मिळवून दिला. गीत गायन कार्यक्रमामार्फत इतर उद्योजिका महिलांना महिलांच्या उद्योगांना प्रसिद्धी दिली आणि त्यांचे व्यवसाय वाढवायला त्यांनी मदत केली. भारतीय संस्कृती, हिंदू सण आणि मराठी भाषा यांना महत्त्व देऊन गीत गायन कार्यक्रमाचे ते आयोजन करत असतात. 2024 साली आषाढी एकादशीच्या दिवशी वडाळा मुंबई विठ्ठल मंदिरात 20 गायकांना घेऊन सूर निरागस हो यामार्फत त्यांनी 10 तास नॉनस्टॉप भक्तिगीत गायन सादर करून एक विश्वविक्रम तयार केला. त्यासाठी त्यांचे मनापासून कौतुक. त्यांना आतापर्यंत शालेय जीवनात तसंच आतापर्यंतच्या आयुष्यात सुद्धा भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. टेबल टेनिससाठी त्यांना डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिपचा अवॉर्ड, बॅडमिंटन, चेस कॉम्पिटिशन यात सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. 2008 साली कल्याणी सेवा संस्था अकोला यांचा स्त्रीरत्न पुरस्कार, तसंच 2022 साली मुंबई भूषण जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 2023 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंदही झाली आहे. त्यांना 2024 मध्ये ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन पुणे इथे भारतीय नारी रत्न हा पुरस्कार प्राप्त झाला. 2025 मध्ये तेरापंथ महिला मंडळ यांचा प्रेरणा पुरस्कार तसेच उगवती पहाट प्राची हा विशेष सन्मान त्यांना 2025 साली नाशिक इथे चिंतामणी महिला मंडळाकडून मिळाला आहे.
त्या सामाजिक कार्यातसुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने आणि मनापासून भाग घेत असतात. ब्राह्मण महिला पुढे याव्या त्यासाठी त्या नेहमी धडपडत असतात. रक्तदान करणे, वृक्षारोपण करणे, वृक्षदान करणे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना भेटी देऊन त्यांना मदत करणे, गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्वतःच्या कोचिंग क्लासेसमध्ये विनामूल्य शिकवणी देणे, त्यांना गरज असेल तर त्यांना आवश्यक असणाऱ्या शालेय उपयोगी वस्तू पुरवणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्या आयुष्यातील पुढील ध्येय हेच आहे, शिकवणी मार्फत आदर्श विद्यार्थी आणि भावी पिढी आदर्श नागरिक घडवणे. गाण्यांच्या कार्यक्रमामार्फत गायकांच्या मनात शास्त्रीय संगीत रुजवणे, चालू केलेले शास्त्रीय संगीताचे क्लासेस वाढवणे. प्राचीताई या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. सौ प्राची प्रसाद देशपांडे यांना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा.